रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 17 भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय चलनाचं रशियन चलनात विनिमय करून देण्याचा आमिष दाखवत तब्बल 3,48,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी शुभम सिंग याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। फिर्यादी पृथ्वीराज चांडे हे 2021 पासून रशियामधील जिवा स्टेट विद्यापीठामध्ये MBBSचं शिक्षण घेत आहेत। 2023 मध्ये मित्राच्या माध्यमातून त्यांची शुभम सिंग याच्यासोबत ओळख झाली। यानंतर इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅकवर झालेल्या भेटीमध्ये शुभमनं भारतीय चलनाचे रशियन चलनात अधिकृतपणे विनिमय करून देण्याचं आश्वासन दिलं। यासाठी विद्यापीठाच्या नावानं तयार करण्यात आलेली बनावट कागदपत्र दाखवून विश्वास संपादन करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला। या प्रकारात 17 भारतीय विद्यार्थ्यांची एकूण 3,48,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। श्रीरामपूर तालुक्यातील पृथ्वीराज चांडे यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात शुभम सिंग याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। इंदिरानगर पोलीस ठाणे येथे पृथ्वीराज चांडे या युवकाने आमच्याकडे तक्रार दिली की तो आणि त्याचे इतर साथीदार तसेच आरोपी इसम हे रशियामध्ये MBBSचे शिक्षण घेत आहेत। त्यांना रशियन करन्सीमध्ये पैशाची आवश्यकता असल्याने व ट्रान्सफरमध्ये रुपया आणि रशियन करन्सी हे ट्रान्सफर होत नसल्याकारणाने त्यांनी यातील आरोपितांनी त्यांना विश्वास दिला की आम्ही रशियन करन्सीमध्ये पैसे देतो। त्यामुळे त्यांनी यातील आरोपीला त्यांनी स्वतः आणि त्याचे इतर 16 मित्र अशी 3,48,00,000 रुपये रक्कम दिली, परंतु सदर आरोपीने सदरची रक्कम त्यांना परत केली नाही, तसेच रशियन करन्सीमध्ये सुद्धा पैसे दिलेले नाहीत। अशा प्रकारे त्यांनी फसवणूक केली। यातील आरोपी शुभम सिंग यास अटक केलेली असून त्यास 31 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। यात अजून काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने तपास चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, इंदिरानगर।